अहो थांबा थांबा, भूक लागली म्हणून स्क्रोल करताय? तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मित्रांनो, आजची जी रेसिपी आहे ती जर तुम्ही बनवलीत तर तुमचा फोन स्वतः म्हणेल अजून वाढू का. नमस्कार, मी ओमकार महेंद्र सावंत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे खवय्ये कट्टा. तर मित्रांनो, आपण आज जी रेसिपी बनवतोय तिचं नाव आहे चिकन यखनी पुलाव. तर जास्त टाइमपास न करता आपण लगेच साहित्य बघूया काय काय घेतलंय ते. सर्वात प्रथम आपण इथे घेतलंय 250 ग्राम चिकन. त्यानंतर घेतलं आपण इकडे राईस, जो बासमती तुकडा आपण म्हणू शकतो, कारण हा राईस मी माझ्या घरात पण यूज करतो जेवण बनवताना. सो हाच राईस मी घेतलाय. त्यानंतर इथे घेतलंय दही. ते थोडंसं आपण त्यात पाणी टाकायचं आहे आणि ते फेटून घ्यायचं आहे, कारण आपण जी रेसिपी बनवतोय त्यामध्ये आपण पाणी जरासुद्धा यूज नाही करणार आहे. त्यानंतर आपण घेतलं इथे बटर, जिंजर गार्लिक पेस्ट, थोड्याशा मिरच्या घेतल्यात आपण. मी दोन मिरच्या घेतल्यात ज्यामधून मधून कापल्यात. त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, हळद आणि तिखट घेतलंय, गरम मसाला घेतलाय, काळं मीठ घेतलंय. मित्रांनो, काळं मीठ यासाठी की मी प्रत्येक रेसिपीमध्ये म्हणजे जिथे ते आपल्याला मीठ यूज करता येईल तिकडे तिकडे मी काळं मीठच रेकग्नाइज करेन, कारण की काळं मीठ हे शरीरासाठी चांगलं असतं. तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये ते जर यूज केलं तर तुमच्या शरीराला ते फायदाच देईल. तर आपण इकडे पुढे घेतला कांदा, जवळपास 2 कांदे चिरून घेतलेत मी, 2 बटाटे घेतलेत. इथे घेतलाय चिकन मसाला, ही आहे कस्तुरी मेथी, खडा मसाला घेतलाय, जिरा घेतलाय, तर आणि आहे तेल आपल्याकडे. तर पुढे आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य तर बघितलंय, पुढे कृती बघून घेऊया. तर मंडळी, साहित्य तर आपण बघितलंय, कृतीकडे वळूया. तर सर्वात प्रथम मी गॅस पेटवून घेतो या ठिकाणी. आणि आपण हा यखनी पुलाव आहे तो कुकरमध्ये बनवतोय. सो थोडीशी फ्लेम वाढवतो आणि यातलं जे पाणी आहे ते इव्हॅपोरेट करून देतो. आपण इकडे बटर टाकूया. जवळपास 1 टेबलस्पून मी बटर घेतलंय. हे जे बटर आहे मित्रांनो, हे मी घरी बनवलंय स्वतः, कुठेही बाजारातून मी आणलेलं नाहीये. त्यानंतर आपण यात टाकतोय खडे मसाले. 2 तमालपत्र घेतलेत मी, स्टार फूल इलायची, त्यानंतर जावित्रीचं फूल आहे, दगडफूल, मोठी इलायच्या घेतल्यात 2, दालचिनी आहे 1, आणि लवंग आणि धणे घेतलेत. तर हे सगळं टाकून आपण ते चांगलं हलवायचं आहे. पुढे थोडंसं तेल टाकतोय मी. दोन टेबलस्पून मी तेल टाकलंय. पुढे टाकतोय मी जिरा, शाही जिरं सारखंच आहे, 2 चमचे जिरं टाकलंय. पुढे टाकतोय ह्याच्या मी मिरच्या घेतल्यात, 2 उभ्या मिरच्या घेतल्यात. जास्त मिरच्या तुम्ही टाकू नका, ज्यांना तिखट लागत नसेल तर जास्त मिरच्या टाकू नका. पुढे आपण कांदा टाकून घेतोय. 1 कप कांदा घेतलाय मी, जवळपास 2 कांदे चिरून घेतलेत मी या ठिकाणी. मित्रांनो, कांदा लवकर शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकतोय, थोडंसं एकदम, जे नंतर आपल्याला टाकायचंच आहे. जवळपास हाफ टीस्पून टाकतोय मी.
तर मित्रांनो कांदा आपला लालसर झाला त्यानंतर आपण यात बटाटे टाकायचे. सगळेच टाकलेत मी बटाटे. 2 बटाटे घेतले होते ते मी मधून त्याचे 4 भाग बनवलेत कापून. पुन्हा एकदा हलवायचं चांगलं. तर मित्रांनो यानंतर आपल्याला टाकायचं आहे आले लसूण पेस्ट. जवळपास 2 चमचे मी आले लसूण पेस्ट घेतली, ती सगळीच टाकतोय कारण आहे ना त्याने आपल्या पुलावला टेस्ट येईल चांगली. तर मित्रांनो यानंतर आपण टाकतोय चिकन. जे मी 250 ग्राम चिकन घेतलं होतं ते टाकलं. पुढे चांगलं हे मिक्स करायचं. हे जे आपण चिकन यात टाकलंय त्याला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत हे असं शिजवायचंय. मित्रांनो आता आपण यावर कुकर ठेवून हे झाकण बंद करायचंय आणि 2 शिट्या होईपर्यंत असंच ठेवायचंय. ही जी आपण रेसिपी बनवतोय चिकन यखनी पुलाव, ही रेसिपी ॲक्च्युली माझी नाही आहे. यामध्ये मी काही गोष्टी या स्वतःहून ॲड केल्यात. पण ही जी मेन रेसिपी आहे ही मी खाल्ली होती. माझी एक मैत्रीण आहे जी पारसी आहे आणि तिच्या आजीनी ही रेसिपी बनवली होती आणि मी ती ट्राय केली आणि मला खूप आवडली. तेव्हा मी त्यांना विचारलं की कशी बनवायची काय. बाकी यात मी एखाद दुसरी इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी ॲड केलेत. बाकी ही रेसिपी ही त्यांचीच आहे. सो तर मंडळी कुकर थंड झालेला आहे. त्यातली वाफ आहे ती इव्हॅपोरेट झाली आहे. मी कुकरचं झाकण खोलतो. कुकर थंड झाल्यावरच तुम्ही याचं झाकण खोलायचं, नाही तर डायरेक्ट स्फोट होऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता इकडे चिकन मस्त शिजलेलं आहे. पुढे मी गॅस परत चालू करतो आणि पुढची आपली रेसिपी ती कंटिन्यू करू. यात पुढे आपली सगळी मसाल्यांची जादू असणार आहे. यात टाकतोय आपण हा गरम मसाला. मी 2 टेबलस्पून टाकतोय. पुढे टाकतोय आपण लाल तिखट, लाल मिरची पावडर आहे आणि हळद टाकूया आपण नंतर. दोन्ही पण अर्धा टीस्पूनच टाकायचं आहे. ॲक्च्युली हळद थोडी जास्तच टाका कारण हळदीमुळे आपल्या रेसिपीला किंवा आपण जे काही पदार्थ बनवतो त्याला जास्त टेस्ट येऊ शकते. पुढे सगळं एकजीव करायचं आहे. तर मित्रांनो 2 शिट्ट्या करून झाल्यानंतर आपल्याला आधी बघायचं आहे की बटाटे हे शिजलेत का. जर शिजले नसतील तर अजून एक शिट्टी करायला काय हरकत नाही. हे सगळं एकजीव केल्यानंतर पुढे टाकतोय आपण हा चिकन मसाला 2 टीस्पून. पुढे परत आपल्याला मित्रांनो परत एकदा एकजीव करायचंय. तर मित्रांनो इथे चिकन पण शिजलंय मस्तपैकी. आता आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे. तर मित्रांनो हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आता.
त्यानंतर आपण टाकतो यात दही, संपूर्ण दही टाकायचं आहे, कारण आपल्याला यात पाणी जरा पण ऍड नाही करायचंय. आपल्याला जी काही रेसिपी ही आपण बनवतोय ही आपल्याला पूर्णपणे दह्यातच बनवायची आहे. दह्यात पण मी मित्रांनो पाणी ऍड नाही केलंय, जे पाणी दह्याला सुटतं तेच पाणी घेतलंय. आता मित्रांनो आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचंय. काळं मीठ आहे म्हणून मी जरा जास्तच टाकतोय. परत एकदा सगळं मिक्स करूया. त्यानंतर टाकतो यात मी कस्तुरी मेथी मित्रांनो. थोडंसं मिक्स करून वरती मी टाकतोय कोथिंबीर. थोडीच टाकतोय, नंतर गार्निशिंगच्या वेळेला पण आपल्याला लागणार आहे, तर थोडीशी कोथिंबीर टाकली. पुन्हा एकदा आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं. पुन्हा मित्रांनो जास्तीत जास्त 4 आणि कमीत कमी 3 शिट्या आपण करायच्या आहेत. तर 3 शिट्या झाल्यावर भेटूया आपण. तर मित्रांनो आपली यखनी पुलाव ही रेसिपी बनवून तयार आहे. आपण कोथिंबीरने हिला गार्निश केली आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला आमचे व्हिडिओ सर्वात आधी पाहायचे असतील तर तुम्हाला बेल आयकॉन हा दाबावा लागेल. तर भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.